बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण जे सर्व बेहदचे आत्मे बेहदचे ज्ञान आणि योग करत आहोत त्यांचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की परिवर्तन व्हावे, आणखीन बेहदच्या आत्म्याने आपल्या धामाला परत जावे। म्हणूनच मित्रांनो, बापूजींनी परिवर्तनानंतरचे हदचे आणि बेहदचे विश्व कसे असेल हे आपल्या हिंदी फ्युचर न्यू वर्ल्ड या व्हिडिओमध्ये जे वर्णन सांगितलेले आहे त्याचे आज आपण मराठी भाषांतर पाहूया। हा व्हिडिओ अनंतभाईंचे प्रश्न आणि बापूजींची उत्तरं अशा स्वरूपातला असेल। आता अनंत भैया बापूजींना पहिला प्रश्न विचारत आहेत। ते बापूजींना परम शांती म्हणतात आणि बापूजी, आज आम्ही आपल्याबरोबर नव्या दुनियेबद्दल चर्चा करू इच्छित आहोत। आपण आम्हाला नेहमीच नवीन दुनियेसाठी नवीन ज्ञान दिलेले आहे, म्हणूनच मी काही विशेष प्रश्न तयार केलेले आहेत। माझी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ सगळ्यांना शेवटपर्यंत बघावा, म्हणजे तुमचे पूर्णपणे शंका निरसन होईल। आता अनंत भैया विचारतात की ही जी नवी दुनिया आहे ती कुठे व कशी आहे? आता तिथे काय चालू आहे? ती कशी दुनिया असेल? तिथे काय असेल? असे खूप लोकांनी खूप सारे, जसे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की भगवान विष्णू आपल्या नव्या बीजरूप आत्म्यांना नव्या दुनियेत घेऊन जाणार आहेत, तेव्हा काय होत असते? बायबलमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की नावेमध्ये सगळ्यांना बसवून नव्या दुनियेत परमात्मा घेऊन जात असतात। असे प्रत्येक धर्मशास्त्रात आपापल्या नव्या दुनियेबद्दल सांगितलेले आहे आणि वर्णन केलेले आहे। ब्रह्माकुमारीमध्ये सुद्धा सांगितले जाते की सत्ययुग येणार, म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार व कलियुग। हे कलियुग शेवटच्या टप्प्यावर आहे, यानंतर सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हा संगम काळ आहे। माझा एक साधा बेसिक प्रश्न आहे की जसे सत्ययुगात 33 कोटी देवी देवता या धर्तीवर येत असतात, हे संपेपर्यंत 700 ते 800 करोड लोकसंख्या या धर्तीवर आज होत असते। माझे म्हणणे असे आहे की या नवीन दुनियेमध्ये ही सगळी लोकसंख्या जाईल का? जेवढे पण व्यक्त आणि अव्यक्त आत्मे आहेत, सूक्ष्म शरीरधारी, स्थूल शरीरधारी, हे सगळे कुठे व कसे जातील? हे सविस्तरपणे आम्हाला एक एक करून समजावून सांगावे बापूजी। यावर बापूजी उत्तर देतात, बघा, सगळ्यात आधी तर या दुनियेची अवस्था काय झाली आहे ती बघा। प्रकृतीमधील पाचही तत्व तमोप्रधान बनलेली आहेत। जेव्हा ही पाचही तत्व तमोप्रधान होतात तेव्हा तत्व दुःख देत असतात। मग ती हवा असू दे, हवेमधले सायक्लोन, चक्रीवादळ येत असते आणि सगळीकडे नुकसान करत असते, किंवा जलतत्व असू दे जे पूर आल्यामुळे सगळीकडे नुकसान करत असते। म्हणून या पाचही तत्वांना सत्वप्रधान बनवावे लागेल। तमोप्रधानमधून सत्वप्रधान बनवण्यासाठी शक्ती पाहिजे। आता ही शक्ती कुठून मिळणार? कोण देणार? व हे जे करणार आहे तो फक्त सर्वोच्च परमात्माच करू शकतो, हे कुणी साधारण माणूस करू शकणार नाही। म्हणजे संपूर्ण परिवर्तन, जसे भारताच्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। परंतु भारतामध्ये जेव्हा धर्मग्लानी होत असते तेव्हा हे सत्य, त्रेता, द्वापार, कलियुगामध्ये जे पण 5 तत्व होते ते परमतत्वामध्ये बदललेले नाहीत। हा मृत्यूलोक आहे आणि मृत्यूलोकच राहिला आहे। मग सत्ययुग असो नाहीतर काहीही असो, कुणी म्हणतात की सत्ययुग येणार, मग धर्तीवर स्वर्ग येणार, पण हा स्वर्ग तर तिसऱ्या लोकात आहे ना। हा स्वर्गलोक तिसऱ्या लोकात आहे व धर्तीवर 5 तत्वांची दुनिया आहे, म्हणजेच मृत्यूलोक आहे। तर सत्ययुगात सुद्धा मृत्यू होत असतात, परंतु मनुष्याचे आयुष्य 40 ते 50 हजार वर्षे असते। त्रेतामध्ये ते कमी होऊन 12,000 वर्षे होते। सांगण्याचा मतितार्थ असा आहे की शरीराचे आयुष्य जास्त असते। जसे शरीराचे आयुष्य असते, परंतु तसे आत्म्याचे आयुष्य जाणूनच घेत नाही ना आपण। आत्म्याचे आयुष्य जाणणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आत्म्याचे आयुष्य तर अनंत आहे, बेहिशोबी। जसे मी सांगितले की आत्म्याचे आयुष्य जसे की ब्रह्मांडाचा शिवा आहे, तर त्याचे आयुष्य हे ब्रह्माची 100 वर्ष व ब्रह्माचा 1 दिवस बरोबर 1000 चतुर्युग होतात। तर अशा प्रकारे महाशिवाचे पण आयुष्य दिलेले आहे, त्याची पण रचना, त्याचे पण आयुष्य असते। तर पुन्हा ब्रह्माचा 1 दिवस होत असतो। परंतु आता तर परिवर्तन कोण करणार आहे? परिवर्तन फक्त सर्वोच्च परमात्मा करू शकतो, दुसरं कोण करणार? बेहदच्या विश्वाचे बीज करू शकतात,
बेहदच्या विश्वाचे 108 आत्मे पुन्हा पुन्हा सांगितले जातात. ब्रह्माकुमारीमध्ये सुद्धा सांगितले जाते की 108 बीजरूप आत्मे आहेत आणि तेच विश्व परिवर्तन करतील. तेच बेहदच्या विश्वाचे बीजरूप आत्मे आहेत. आता अनंत भैया पुन्हा बापूजींना म्हणतात, बापूजी, त्यांचं म्हणणं तर असं आहे की आता सत्ययुग येणार आहे, तर पुन्हा या 9800 करोड मनुष्यांचा मृत्यू होईल. यात फक्त 33 कोटी देवता सत्ययुगामध्ये जातील. परंतु मी आपल्याकडून हे जाणू इच्छित आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगाचे हे चक्र चालू राहणार आहे का? इथून पुढची दुनिया जिथे जीवन मृत्यू नाही, खरोखरच अमर लोक आहे आणि जिथे आत्म्याचा मृत्यूच होत नाही, त्या दुनियेबद्दल आपण विचार विनिमय करत आहोत. तर यावर बापूजी म्हणतात, वास्तविकपणे जे बेहदच्या बेहदचे सर्वोच्च परमात्मा आहेत ते अमर लोक बनवणार आहेत. त्याबद्दल विचार करूया. आजकाल ब्रह्माकुमारीमध्ये चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु धर्तीवर ते 5000 वर्षांचा जो वर्ल्ड ड्रामा सांगतात तो धर्तीवर स्वर्ग बनणार असं म्हणतो. 5 तत्वांमध्ये कधीही स्वर्ग बनत नसतो. तिथं चांगली मुले आहेत, ते चांगले काम करत आहेत, परंतु इथे तर आपण बेहदच्या गोष्टी करत आहोत आणि याला बदलण्यासाठी बेहदच्या विश्वाचे 108 बीज असतील आणि तेच बदलतील. परंतु हे परिवर्तन कसे होणार ते मी सांगत आहे. जसे आज तमोप्रधान तत्व आहे, वायू तमोप्रधान आहे, तर 108 बीजरूप आत्मे एका ठिकाणी गुप्त रूपाने बसून पावर खाली उतरवतील. हे बेहदच्या विश्वाचे 108 बीजरूपी आत्मे एकाच ठिकाणी बसून त्या सर्वोच्च परमधामामधून सर्वोच्च परमात्म्याशी योग लावून परमधामामधून परम 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 प्रकाश धर्तीवर आणतील. आता अनंतभाई विचारतात, परम 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 प्रकाश म्हणजे काय हो? तर बापूजी यावर उत्तर देतात, हो, तो असा तसा काही परमप्रकाश नाहीये. परमप्रकाश तर ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये सुद्धा आहे. गॅलेक्सीच्या मध्यवर्ती भागात महाशिव जिथे राहतात तिथे सुद्धा आहे. शिव, महाशिव, परम महाशिव यांच्याकडे सुद्धा परमप्रकाश आहे, परंतु क्वालिटी किंवा दर्जामध्ये खूप फरक आहे. तर हा सर्वोच्च परमधामामध्ये आहे. सर्वोच्च परमधामाच्या बेहदच्या विश्वाच्या परमपित्याकडे हा परम 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 प्रकाश आहे. हे 108 आत्मे बेहदच्या विश्वाच्या परमपित्याला जाणून घेतील, बेहदच्या सर्वोच्च विश्वाच्या परमधामाला सुद्धा जाणून घेतील. त्यांच्याकडे बेहदच्या सर्वोच्च परमधामाचे ज्ञान असेल व बेहदच्या विश्वाचे जे बीज असतील ते 108 बीजरूप आत्मे एका गुप्त ठिकाणी बसून सर्वोच्च परमधामामधून परम 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 प्रकाश धर्तीवर उतरवतील व तो जसा धर्तीवर येईल तसे धर्तीवर हळूहळू तत्व परिवर्तन होईल. सर्वात प्रथम वायू तत्व बदलेल, कारण हे वायू तत्व तमोप्रधान बनलेले आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये जडत्व आलेले आहे. आज काय होत आहे की खाण्यासारखे अन्न नाही, पिण्यासारखे पाणी नाही आणि श्वास घेण्यासारखी हवा नाही. हवेमध्ये ऑक्सिजन नाही, प्राणवायू नाही, प्राणाला धरून ठेवणारा वायू नाही. म्हणून दुनियेची हालत काय होत आहे ते आपण पाहतोच. ते काही मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. हे 108 आत्मे सगळ्यात आधी वायुमंडळ हळूहळू बदलून टाकतील. जसे हे 108 बीजरूप आत्मे परम प्रकाश उतरवतील तसे तत्व परिवर्तन होत राहील. तर सगळ्यात आधी कोणते तत्व परिवर्तन होईल? वायू तत्व. वायू तत्व आहे त्यामध्ये खूप नकारात्मकता आलेली आहे. त्या वायू तत्वाच्या एका सेलमध्ये नकारात्मक वायू भरलेला आहे. अनंत काळापासून केलेले संकल्प या वायुमंडळामध्ये संचित झालेले आहेत. जेव्हा कोणी मनुष्य आत्मा श्वास घेत असतो तर त्या श्वासामध्ये सुद्धा वायू तत्व जात असते. मग तो कोणताही वायू असो, प्रत्येक वायू तत्वाच्या एका सेल किंवा पेशीमध्ये नकारात्मक लोकांच्या नकारात्मकतेचे संकल्प साठलेले असतात. या वायू तत्वामध्ये लोकांच्या विचारांचे सुद्धा रेकॉर्डिंग पडलेले असते. हे लोकांचे नकारात्मक विचार वायू तत्वाच्या एक एक सेलमध्ये जात असतात. जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा त्यांच्या प्राणमय शरीर क्षीण होत जाते, ते नकारात्मक बनते. तेव्हा योगी मनुष्य सुद्धा भोगी बनत असतो. यासाठी सगळ्यात आधी 108 बीजरूप आत्मे परम प्रकाश उतरवतील. त्यामुळे वायुमंडळ सत्वप्रधान होईल आणि हे वायुमंडळ परम वायूचे बनेल. जेव्हा वायुमंडळामध्ये परम वायू येईल मग तो परम प्रकाश उतरवतील आणि परम वायू बनेल.
परमवायू बनल्यामुळे हळूहळू परमवायूमुळे विश्वातील नकारात्मकता बदलून सकारात्मकता येईल. धरतीवरील वायुमंडळातील जे सारे नकारात्मक रेकॉर्डिंग होते ते सकारात्मक बनेल. त्याचबरोबर ते हळूहळू परम शांतीचे व्हायब्रेशन सुद्धा वायुमंडळामध्ये टाकतील. आता अनंतभाई म्हणतात, मग यानंतर काय होईल बापूजी? बापूजी उत्तर देतात, साऱ्या विश्वामध्ये बेहदच्या बेहदची परम महाशांती होत आहे. बेहदची परम महाशांती होत आहे. हे पुन्हा पुन्हा म्हटल्याने त्या संकल्पामध्ये शक्ती आहे, शक्तीमध्ये संकल्प आहेत. फक्त संकल्प काम करू शकणार नाहीत. विचार करणार परंतु संकल्पामध्ये शक्ती नसेल तर त्या संकल्पामध्ये शक्ती येणार नाही. तुमच्या जेव्हा आत्म्यामध्ये शक्ती असते तेव्हाच संकल्पामध्ये शक्ती येत असते. या 108 आत्म्यांमध्ये परमप्रकाशाची शक्ती आहे. ते या परमप्रकाशाबरोबरच परमसंकल्प सुद्धा टाकतील. परम महाशांती होत आहे. या संकल्पाबरोबर वायू तत्वाच्या एक एक सेलमध्ये शक्ती सुद्धा जाईल. तर वायू तत्वाच्या एक एक सेलमध्ये परम शांतीचे रेकॉर्ड तयार होईल. वायू तत्वाच्या प्रत्येक सेलमध्ये परम महाशांती होईल. आता अनंत भैया म्हणतात, एकदम परम शांती म्हणजे लोकांना धरतीवर 200 किलोमीटर पर्यंत एकदम शांतीचा अनुभव येईल का? यावर बापूजी उत्तर देतात, हो तर मनुष्य आत्मे या धरतीवर अगदी नगण्य आहेत. परंतु भूतप्रेतांचे जे आत्मे आहेत दुनियेमध्ये जो आतंकवाद बोकाळत आहे, हे नकारात्मकता पसरवत आहेत. एखादा मनुष्य आत्म्यामध्ये भूत प्रवेश करून उलटसुलट काम करत आहे. मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर दुनियेत आतंकवाद निर्माण करणारे जे तमोप्रधान भूतप्रेत आत्मे आहेत तीच सगळ्यात जास्त नकारात्मक तमोप्रधान भूत आहेत. जसे धरतीपासून वरती 200 किलोमीटर पर्यंत त्यांच्यापर्यंत परमशांतीचे व्हायब्रेशन जातील. हे परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवल्यावर संपूर्ण वायुमंडळामध्ये परमशांती पूर्ण वायुमंडळ परमशांतीमय होईल. आता अनंतभाई विचारतात, बापूजी शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की या पृथ्वीला ओलांडून चंद्रावर आपले पूर्वज राहत आहेत. काही लोक गुरुग्रहावर राहत आहेत असे माझ्या वाचनात आले आहे. तर आपला आत्मा गुरुपर्यंत मंगळापर्यंत जात असतो. तो या ग्रहांवर म्हणजे पूर्ण सोलर सिस्टममध्ये आत्मे बसलेले आहेत. त्या सगळ्यांना कसे काय परमशांती मिळणार? यावर बापूजी उत्तर देतात, असे आहे की पुढे जाऊन हे 108 आत्मे जास्तीत जास्त पावर किंवा शक्ती वाढवतील. त्यांचे सहयोगी आत्मे 1008 पण येतील. ते आल्याने समजा 200 किलोमीटर पर्यंत 1000 किलोमीटर पर्यंत वायुमंडळ बदलेल. नंतर त्यांचे सहयोगी 16000 आत्मे येतील. जिथपर्यंत सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जाते तिथपर्यंत सूक्ष्म जगत आहे आणि तिथे सटल वर्ल्ड आहे. त्यात जे 3 तत्वधारी आत्मे बसलेले आहेत तिथपर्यंत वायुमंडळ सुद्धा बदलेल. आता अनंतभाई आपलं मत मांडतात की बापूजी हे 108 आत्मे जे काम करणार आहेत ते काम सर्वोच्च परमात्मा का करत नाही? तर यावर बापूजी उत्तर देतात की सर्वोच्च परमात्मा करत नसतो, तो करवून घेत असतो. तर पुन्हा अनंतभाई विचारतात की त्याचं कारण काय आहे? ते सुद्धा कर्मबंधनामध्ये येतात का? तर बापूजी म्हणतात, ते असं आहे की जेव्हा त्याने बेहदच्या विश्वाची रचना केली तेव्हा त्याने आधी कुणाची तरी रचना केली आणि त्याच्याद्वारे हे करवून घेतले आहे. यावर अनंतभाई म्हणतात, हो, हिस्ट्री ऑफ युनिवर्स या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्पष्टपणे सांगितलेले आहे की शिवाची निर्मिती कशी झाली. परम महाशिवाची आणि सर्व श्रेणी म्हणजे वरून खाली येण्यापर्यंत पूर्ण ज्ञान आपण सांगितलेले आहे. परंतु आता आपण नव्या दुनियेबद्दल चर्चा करत आहोत की या धरती लोकातून अमर लोकामध्ये कसे जाता येईल, केव्हा जाता येईल, ती दुनिया कुठं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा बापूजी. तर बापूजी म्हणाले, बघा, सर्वोच्च परमात्मा जो आहे त्याचे एक अंश मात्र ज्ञान मी तुम्हाला सांगत आहे. सर्वोच्च परमात्मा म्हणजे बेहदच्या विश्वाचा स्वामी. हा जो बेहद शब्द आहे, बेहदच्या विश्वाचा स्वामी म्हणजे मल्टिपल युनिवर्सचा मालक आणि केवळ आपल्या या मल्टिवर्समध्येच गडबड आहे. तो हे संपूर्ण मल्टिवर्सचे परिवर्तन करू इच्छित आहे. आधी या धरतीपासून परिवर्तन करायला सुरुवात करतील. धरतीपासून सुरुवात होणार. आधी अनंत काळापूर्वी त्याने बेहदच्या विश्वाचे 108 बीजरूपी आत्म्यांना इथे धरतीवर पाठवलेले होते.
परंतु ते बेहदच्या विश्वाचे बीजरूप आत्मे धर्तीवर विश्व परिवर्तन करू शकले नाहीत आणि नंतर ते आत्मे मनुष्य झाले आणि खूप दुःखी झाले व आरडाओरडा सुरू केला। तेव्हा सर्वोच्च परमात्म्याने स्वतः येऊन म्हटले आहे कि कयामत के दिन पर खुदा ताला नूर स्वरूप में धरती पर आकर कबर से उठाकर ले जाएगा। खुदा ताला स्वतः येणार म्हणजे सर्वोच्च परमात्मा स्वतः येणार आणि तो 108 बीज आत्म्यांच्या द्वारे शक्ती उतरवणार। सगळ्यात आधी शक्ती पाहिजे, परम 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 प्रकाश पाहिजे। ती सर्वोच्च परमधामामधली शक्ती सर्वोच्च परमधामामधला परमप्रकाश आहे आणि तो सर्वोच्च परमप्रकाश 108 बीजरूप आत्म्यांच्या द्वारे खाली उतरवेल। Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की